कशामुळे होत नाही स्क्रोल कर स्टॉप स्टॉप बस सर थांबा. ओके. MIDC भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढत चालले होते. वरिष्ठांनी सूचना व मार्गदर्शन केल्या. त्या दृष्टीने आम्ही तपास पथकातील सर्व पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागातील आम्ही CCTV फुटेज चेक केले. CCTV फुटेज चेक केल्यानंतर आम्ही काही संशयित इसमांची आम्ही यादी तयार केली. त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता. गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही इसम हे भोसरी परिसरामध्ये सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्या दृष्टीने तपास पथकाने सापळा रचला. सदर सापळ्यामध्ये 2 इसमांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे काही सोने मिळून आली. हे सोन्याबाबत आम्ही अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की आम्ही काही 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी चेन स्नॅचिंग केली होती, त्यातील हे सोने आहे व चेन स्नॅचिंग करताना जी गाडी वापरली आहे हीच गाडी असल्याचे त्यांनी कबूल केले. कबूल केल्यानंतर सदर आरोपींना आम्ही अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केला. अधिक तपास केल्यानंतर त्यांनी भोसरी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 गुन्हे केल्याची कबुली दिली व देवरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1 गुन्हा केल्याची कबुली दिली व या गुन्ह्यामधील जो मुद्देमाल आहे त्यांनी आपल्या नातेवाईकांना विक्री करण्यासाठी दिला आहे असल्याची कबुली दिली. आम्ही तात्काळ त्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आम्ही कारवाई करून त्यांच्याकडून 8 तोळे सोने आम्ही या ठिकाणी जप्त केले आहे. असे एकंदरीत 3 आरोपींना आपण या ठिकाणी अटक केली आहे. पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडून आपण अधिक चौकशी करून अधिक गुन्हे उघडकीस येतील या दृष्टीने तपास चालू आहे. थांबा थांबा थांबा. असं धरतो ना तुम्ही घेऊन चालताना